हे पांडव ॲडव्हान्स जीवामृत म्हणून आहे शेतकऱ्यांनो. जीवामृत बनवलं जातं याच्यामध्ये. याच्यावर किमती वगैरे दिल्या आहे थोडी साईजनुसार बघू शकता तुम्ही. जीवामृत युनिट आहे सर. ड्रिपने हो. आपण सर सगळ्या पिकांना देऊ. सर नमस्कार. नमस्कार. आपलं शाश्वत शेती मुलाखत म्हणजे पांडव ॲडव्हान्स जीवामृत म्हणून आहे. म्हणजे आता हे किती बाय कितीचं आहे आता हे? सर हे 5x10चं युनिट आहे. शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या साईजनुसार वेगवेगळे युनिट बनवून देत असतो. बरोबर. 5x10, साईजनुसार. 5x30. बरोबर. बरोबर आहे. 5 एकर, 10 एकर, 15 एकर याच्यानुसार. आता याची थोडीशी पद्धत समजून सांगतो हो. सर. हे हा टप आहे. याच्यामध्ये आपण शेण, गोमूत्र, ताक, गूळ, तांदळाचं पीठ, बॅक्टेरिया पाण्याबरोबर जे जीवामृतला mix लागतं आपण सर्व करून- mix करू शकतो. सगळं मिक्स करून असं याला ढवळतो. ढवळतो. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यातला हार्डवर्क पण आपण काढून पहिलं बाबूनं ढवळा जायचं. बरोबर. आणि हा कॉक ऑन करून आपण आतमध्ये सोडतो. बरोबर. याच्यामध्ये सुरुवातीला 21 दिवसामध्ये पूर्ण फर्मेंटेशन होतं, विघटन होतं. दिवसामध्ये. आणि सुरुवातीला आपल्याला 21 दिवसानंतर त्या समोरचा जो कॉक दिसतो तिथून हो. आपल्याला जीवामृत जीवामृत भेटतं, भेटतं. जे गाळण्याची गरज नाही. हो. कोणताही चोथा याच्या आतमध्ये शिल्लक राहत नाही. बरोबर. आणि सकाळ संध्याकाळ ढवळण्याची गरज नाही. बरोबर. असं जसं टीव्हीवर दिसतं असं शुद्ध स्वरूपात जीवामृत तुम्हाला दर 3 दिवसाने 100 लिटर पासून 500 लिटर भेटेल. बरोबर. ड्रिपनं, स्प्रिंकलरनं, पाण्यानं आपण पिकांना शेतीमध्ये देऊ सोडू शकतो. आणि आपण सर्व पिकांना देऊ शकतो. सगळ्या पिकांना देऊ शकतो. पिकं दमदार येतात. आणि रासायनिक खतांचा जो अतिवापर आहे तो आपला कमी आता नापीक होत चालली जमीन आपण सुपीक नापीक करू होत शकतो. चाललेली आहे. ते पण सुपीक होण्याचं प्रमाण यांना जीवामृतनं वाढतं. बरोबर. हे बघा शेतकरी तुम्हाला माहिती दिली संपूर्ण याच्याबद्दल. याच्यावर संपूर्ण आपल्या साईजनुसार किमती दिलेल्या आहे. यांचं पॉम्पलेट शेतकरी मित्रांनो. जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तुम्ही या आपण कॉन्टॅक्ट नंबर दिला शकतो, तुम्ही बघू शकता. याच्यावर संपर्क साधू शकता. हे बघा अशा प्रकारे आहे ते जीवामृत तयार होतं याच्यामध्ये संपूर्ण. हे बघा याच्यात गांडूळ तयार होतं संपूर्ण. त्यांचे जे बॅग असतात त्याच्या आपल्या खतामध्ये सोडून आपण गांडूळ खत तयार करू शकतो. याच्यामध्ये आपण संपूर्ण गांडूळ खत वगैरे तयार करू शकतो याच्यामध्ये. हे बघू शकता याच्यामध्ये. हे सगळे उभे आहेत दिसून राहिले. रिमोट कंट्रोलवर आहे सगळं. इथं सगळं दिसतंय मॅपिंग होतं याला. हे ड्रोन आहे शेतकरी मित्रांनो. त्यात चाललं होतं आता बघू शकता तुम्ही. इकडे पंकज ट्रेडर्स म्हणून शेतकरी मित्रांनो मशिनरी हार्डवेअर. इकडे बी पॉवर विडर वगैरे बघू शकता तुम्ही. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व पॉवर विडर इथे. कोणतं हे सेंटर रोटरी. हे सेंटर आहे का? पेट्रोल इंजिन सेंटर रोटरी. पेट्रोलमध्ये शिकवतो सेंटर. आणि बॅक रोटरी आहे. हा बॅक डिझेल इंजिन. डिझेल आहे का? हे सेंटर रोटरी डिझेल इंजिन. बरोबर. हे किती HP मध्ये आहे इकडचे? हा 5 HP मध्ये. हां हा 7 HP मध्ये. बरोबर. हा 11 HP मध्ये. 11 HP. ह्याची किंमत किती जाते याची? हा जातो इथली ऑफर चालू आहे. हा. 40 तसे 10,000 रुपये डिस्काउंट आहे. 10,000 डिस्काउंट आहे. इथे हा, घेतल्यानंतर 31 ला 10,000 जातोय. 31ला जातोय. हा 500 रुपये डिस्काउंट आहे. 50ची प्राईस आहे. 50 45 प्लस आपल्याकडून 2 लोखंडी टायर फ्रीमध्ये. बरोबर. हा 60,000चा आहे. 60,000. 5,000 रुपये डिस्काउंट आहे. 55,000 रुपयात जातोय. प्लस आपल्याकडून 2 लोखंडी टायर याच्यासोबत फ्री आहे. प्रत्येक मशीनसोबत रोटर सेट आहेत. या मशीनसोबत 3 रोटरी आहेत. बरोबर. आणि हा सेल्फ स्टार्ट आहे. सेल्फ स्टार्ट आहे का? सगळे सेल्फ स्टार्ट आहे का? नाही, हा सेल्फ स्टार्ट आहे फक्त बॅक रोटरी. यांना बरोबर. सेल्फ स्टार्ट करता येतात. त्याला खर्च येतो 10,000 रुपये, तो वेगळा. बरोबर. तो वेगळा करता येतो.
आणि इकडचे प्रत्येक मॉडेल हे पेट्रोल इंजिन आहे. हे पेट्रोल इंजिन हा सगळ्यात स्वस्त 28,000 रुपयाचा आहे. 28,000 7 HP. 7 HP. हा शॉक ऑपोला आहे. बरोबर. त्याला 2 शॉकर आहेत म्हणजे 0 व्हायब्रेशन होतं. हा जातो तुम्हाला 38,000 रुपयाला. म्हणजे हातांना 0 व्हायब्रेशन आहे. 0 व्हायब्रेशन. हा 38,000 रुपयाला जातो. 38,000. याच्यासोबत तुम्हाला 4 फुटाचा रोटर प्लस 2 लोखंडी टायर प्लस मशीन येईल. बरोबर. हा 225 सीसी मध्ये सगळ्यात प्रीमियम क्वालिटीचा ॲग्रीमेटचा. बरोबर. हे सगळे 212 सीसी पेट्रोलमध्ये. हा 225 सीसीचा आहे. हां. हा जवळपास जातो 40,000 रुपयाला. सोबत 2 लोखंडी टायर 4 फुटाचा रोटर प्लस मशीन. बरोबर. आणि तो जो आहे आपला हां. तो आपला बच्चू मॉडेल येत असतो बेन्सनचा. बरोबर. तो जातो 37,000 रुपयात. त्यासोबत 37,000. 2 लोखंडी टायर 4 फुटाचा रोटर प्लस वक्कर आणि मशीन. बरोबर. हे बघा शेतकऱ्यांचं पंकज ट्रेडर म्हणून मशिनरीवर हार्डवेअर आहे जळगाव. जळगाव. इथे घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक मशिनरीमध्ये काही ना काही फ्री आणि डिस्काउंट राहणार आहे. 5,000 ते 10,000 डिस्काउंट असणार आहे तुम्हाला. तुमच्या चॅनल थ्रू कधी आलं तर अजून 1,000 रुपये 2,000 रुपये तुम्ही त्यावर फ्री. जर आपल्या चॅनल थ्रू आले शेतकऱ्यांना 10,000-2,000 डिस्काउंट भेटून जाणार तुम्हाला. काय चॅनल आहे आपलं? हे इकडे स्वराज 735 आहेत मित्रांनो. स्वराज आहे. इकडं गिरणे आहे गणेश मशनरी म्हणून. स्वराज 855. इकडे स्वराज 744. इकडं रॉयल किसान म्हणून इथं पॉवर विडर वगैरे संपूर्ण बघू शकता तुम्ही. इथे कुट्टी मशीन ठेवलं आहे. मक्याचं मशीन आहे संपूर्ण लागवडचं. हे मक्याचं हार्वेस्टर शेतकऱ्यांना ना आपलं हे कुट्टी पण करतं वर आणि आपले मागे कणसा पण जमा करता तुम्ही बघू शकता. ट्रॅक्टरला जोडलेलं असते ते इकडे मागे बकेट आहेत का मित्रांनो त्याला. इकडे आपलं मक्याचं कणीस जमा करतं आणि वर आपल्याला जर आपल्या शेतात पसरायचं असेल तर चारा आपण शेतातसुद्धा पसरू शकतो. आणि आपल्याला जर आपल्याकडे गुरं असतील ढोरं असतील की आपल्या तुम्ही याच्यावर तुम्ही कुट्टीसुद्धा आपण वर स्टोरेज करू शकतो. बघू शकता तुम्ही जबरदस्त केलं आहे मशीन. यांचा इथं कॉन्टॅक्ट नंबर शेतकऱ्यांना जर तुम्हाला माहिती जास्त हवी असेल तुम्ही बघू इथं कॉन्टॅक्ट करू शकता. वर मागे बकेट आहेत मित्रांनो आणि वर स्टोरेज करायचं आहे बघू शकता तुम्ही. ट्रॅक्टर सोडून किती किंमत जाते? हे आपलं 12 ते 14पर्यंत. 12 लाख ते 14पर्यंत ट्रॅक्टरची किंमत सोडून. ट्रॅक्टरची किंमत सोडून 12 ते 15 लाखापर्यंत आपल्याला हे पूर्ण जॉईंट करून बघते शेतकऱ्यांना तुम्ही बघू शकता. हे बघा शेतकरी मित्रांनो सह्याद्री फार्मकडे आपण आलो आहे. आता स्टॉल आहे यांचा. सर नमस्कार. आज आपण कृषी प्रदर्शनमध्ये आलो आहे आज. तुमच्याकडे म्हणजे सह्याद्री फार्मकडून तुमच्याकडे म्हणजे वॉटर सोल्बर वगैरे संपूर्ण काही का? हां त्याच्याबद्दल आपला शेतकरी मित्रांना थोडी माहिती सांगा. बेसिकली सह्याद्रीबद्दल सांगू इच्छितो. हो. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर ही शेतकऱ्यांसाठी चालवलेली हो कंपनी आहे. हो. बेसिकली सह्याद्रीचं जे उद्दिष्ट आहे हां की शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्याला चांगल्या पद्धतीने बाजारभाव भेटायला पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे काय त्याला वाजवी क्वालिटी वगैरे. क्वालिटी वगैरे याच्यामध्ये भेटायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे वाजवी दरामध्ये उत्पादने भेटायला पाहिजे. हो. तर एक तो सह्याद्रीचा उद्देश आहे. हां. आपले वॉटर सोल्युबल किंवा बाकी जे तत्सम प्रोडक्ट आहेत हो. त्यांचे आजचे रेट जे मार्केट रेटपेक्षा एकदम वाजवी दरामध्ये हां उपलब्ध आहे. फरक आहे बाबा एकदम इतरांपेक्षा बरे बरं रेट एकदम स्वस्त आहेत बेसिकली. तर हे रेट स्वस्त काय आहे का याच्या पाठीमागची स्टोरी अशी आहे
आता सह्याद्रीचं एकच उद्दिष्ट आहे का शेतकऱ्याचा खर्च कमवून त्याचं उत्पादन कसं हां, वाढवायचं, खर्च कमी आणि उत्पादन जास्त प्रकारे द्यायला उत्पादन पाहिजे. कशा पद्धतीने वाढवायचं, तो एक मेन मोटिव्ह आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो पिकवलेला माल आहे हो. तो एक्सपोर्ट कशा पद्धतीने Export quality वर. करायचा. बरोबर. आता सह्याद्रीचं मेन जे आहे मेजर एक्सपोर्टमध्ये काम करतो आपण. त्याच्यामध्ये एक्सपोर्टमध्ये ग्रेप्स आहे, बनाना आहे, त्या व्यतिरिक्त बाकी जे फळं आहेत किंवा भाजीपाला उत्पादन आहे ते आपण एक्सपोर्ट करतो. बरोबर. आज या स्टॉलमध्ये तुम्हाला मी माहिती सांगू इच्छितो. आपल्याकडं वॉटर सोल्युबलमध्ये संपूर्ण ग्रेड अवेलेबल आहे. हो. त्याच्यामध्ये 19 पासून तर 0-60 पर्यंतचा पूर्ण रेंज आहे. हे पाहिजे शेतकरी इकडे संपूर्ण वॉटर सोल्युबल लावले बघू शकता तुम्ही. त्या व्यतिरिक्त आपल्याकडं बॅक्टेरियल बेस सगळे प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये मायक्रोरायझापासून तुमच्या ट्रायकोडर्मापासून संपूर्ण आहे आपल्याकडे, म्हणजे जे पण आपल्या केळी पिकाला किंवा इतर पिकांना लागतं आपण ती पूर्ण रेंज आहे. बरोबर. त्यासोबतच जळगावच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्याला केळीचं मोठं मार्केट आहे. बरोबर. तर आपल्याकडं केळीचे पण उपलब्ध आहे. G9 नावाची जी व्हरायटी बरोबर. ती आपल्याकडे उपलब्ध आहे. सोबतच सह्याद्री स्वतः तयार केलेलं व्हिटा फ्लोरा बरोबर. हे प्रोडक्ट आहे. हे व्हिटा फ्लोरा जे आहे ते मायक्रो ग्रीन अल्गा बेस्ड प्रोडक्ट आहे. हो. ते बेसिकली तुमच्या रूट डेव्हलपमेंटसाठी काम करते. बरोबर. त्यासोबत झाडाचा बायोटिक स्पेस साठी काम करते. तर ओव्हरऑल सह्याद्रीचा जो प्रोडक्ट पोर्टफोलिओ तो केळीच्या एक्सपोर्ट करण्यासाठी जे प्रोडक्ट लागतात किंवा ज्या प्रोडक्टची आवश्यकता आहे त्या दृष्टीने सर्व प्रोडक्ट पोर्टफोलिओ सह्याद्रीचा अवेलेबल आहे. बरोबर. तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना एकच विनंती करू शकतो की आपण हे सह्याद्रीचे सर्व प्रोडक्ट वापरा आणि आपल्या शेतीचा खर्च कमी हां, करा. खर्च कमी करा आणि उत्पादन वाढवा. उत्पादन वाढवा. बरोबर. हे पाहिजे शेतकरी तुम्हाला माहिती जर आवडली असेल तुम्ही बघू शकता त्यांचे संपूर्ण प्रोडक्ट वगैरे ठेवले इकडे. नाही तर मग काय करायचं हे झिंक आहे बघू शकता तुम्ही. तुम्हाला माहिती कशी वाटली शेतकरी तर तुम्ही नक्की कळवा कमेंटद्वारे. जर आपला व्हिडिओ आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला आपण लाईक करा शेतकरी तर. ओके ना. तेव्हा क्षेत्र पुढे बघू शकतो आता निर्मल ड्रिप इरिगेशन म्हणून आहे इकडे. निर्मल ड्रिप इरिगेशन म्हणून आहे बघू शकता तुम्ही. 25 मायक्रॉन वगैरे ब्लॅक व्हाईट मल्च. विषमुक्ती व जैविक शेतीसाठी टाकलंय त्यांनी वर. इकडं गुरुकृपा ठिबक पाईप आहे. इकडे ड्रोन आहे शेतकऱ्यांना तुम्ही बघू शकता. ॲग्री बोट्स कंपनीचं ड्रोन आहे. जर आपला नाशिक कृषी प्रदर्शनाचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलला जाऊन जबरदस्त व्हिडिओ बनला आहे आपला नाशिकचा. याच्या ड्रोनमार्फत तुम्ही 2-3 कंपन्यांच्या व्हिडिओमध्ये एकदम जबरदस्त माहिती सांगितलेली आहे. या ड्रोनची सुद्धा माहिती सांगितलेली आपण त्या व्हिडिओमध्ये. इकडं राम बायोटेक म्हणून आहे. इकडे पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड आहे. कुठलं पिकाला होतं तुम्ही हरभरा घ्या. पिकाचं वेळापत्रक वगैरे लागलं तुम्ही या नंबरला फक्त मेसेज करा. केळी, पपई, मिरची, टोमॅटो, वांगी तुम्हाला लगेच त्या शेड्यूल द्या म्हणा किंवा वेळापत्रक तुम्हाला लगेच मिळून जाईल. कुठल्याही पिकाचं किंवा अडचण आली पिकामध्ये त्याच्यावर फोटो टाकायचे आम्ही लगेच तिकडनं सोल्युशन देतो की काय फवारणी तुम्ही घेतली पाहिजे पिकानुसार. ठीक आहे चालेल. ठीक आहे सर थँक्यू. ठीक आहे बाबा हरभरा मका ठीक आहे. त्रास वगैरे काय पाहिजे सर. तुम्हाला जो कॉन्टॅक्ट नंबर दिला असेल शेतकरी मित्रांनो त्याच्यावर तुम्ही मेसेज करून तुम्हाला सर्व याच्यावर माहिती देऊ शकता. तुम्ही कुठल्या पण पिकाचं तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअपला टाकला आहे त्याच्यानं तुम्हाला तो संपूर्ण माहिती येऊन जाणार आहे.
केळी का कांदा नाव देऊ इकडे डॉक्टर मल्च म्हणून आहे, मल्चिंग. मायक्रॉनमध्ये काम नाही करत. मायक्रॉनमध्ये प्रॉब्लेम आहे. याचं काय आहे, आम्ही याचे व्हेरियंट्स आहे. जसा 70 आहे, 20 आहे. 7 म्हणजे कमीत कमी 7 महिन्याचे, 20 म्हणजे कमीत कमी 12 महिने. हा 5D आहे, हा 5 महिन्याचा आहे. पपईला कोणता उसकूस? पपईसाठी काय का पपईसाठी कोणता चांगला आहे? हा 12 12D. महिन्याचा. बरोबर. टरबूजसाठी टरबूजसाठी हा घ्या, हा कोणता आहे? हा 5D व्हेरियंट 5D. हो, हा सगळ्यात टॉपचा आहे का म्हणजे जास्त हा म्हणजे? सगळ्यात टॉपचा. बरोबर. हे बघा शेतकरी ते पपईसाठी तुम्ही 12D म्हणून आहे. 100% वर. बरोबर. आणि हा खाली जो टरबूजसाठी आणि बाकीचे? बाकीचे तुम्ही याच्यावर केळी लावू शकता, बरोबर. यावर 2 पिकंही घेता येतात. हो, 2 पिकं घेतात. हा जो आहे हा. हा मोस्टली कसमध्ये पट्ट्यामध्ये चालतो, व्हाईट आणि ब्लॅक असतो. हां, हा उन्हाळ्यात वापरला जातो. उन्हाळ्यात वापरतात हा, उष्णता टोमॅटोसाठी. मेंटेन करण्यासाठी. हो. आणि हा जो पेपर आहे आपला, हो, हा आपला 5D पेपर आहे. हो. हा कमीत कमी 5 महिने चालतो. 5 महिन्याचा. हो. यावर तुम्ही भेंडी लावू शकता, काकडी घेऊ शकता, कारले घेऊ शकता. बरोबर. आणि आहे 100% व्हर्जिन क्वालिटीचा पेपर. बघू शकता तर तुम्ही आता जर मल्चिंगसाठी तर तुम्ही वापरू शकता. तुम्ही बघू शकता डॉक्टर मल्च म्हणून आहे. हे त्यांचं पॉम्पलेट शेतकरी मित्रांनो. याच्यावर नंबर वगैरे दिला आहे. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर याच्यावर नंबर तुम्ही संपर्क साधू शकता. शेतकऱ्यांचं काय इकडं काकडी वगैरे टमाटर वगैरे ठेवलं आहे तुम्ही बघू शकता. पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून आहे. गांडूळ खत वगैरे. पाणी मारणे आणि सावलीत इकडं नेटाफिम म्हणून आहे. जबरदस्त आहे पण नेटाफिम. ठिबक सिंचन वगैरे सर्व याचं टोटल. एंड कॅप वगैरे, जॉयनर, फिल्टर, ठिबक. हे प्रभात सीड्स म्हणून आहे. तर पुन्हा बी बियाणं वगैरे, कीटकनाशक वगैरे सर्व काही इथे. इकडे सोलर वगैरे संपूर्ण बघू शकता. इकडे बालाजी नर्सरी म्हणून आहे पुढे. इथे पण सर्व रोपं वगैरे. सह्याद्री फार्म्स म्हणून इकडे. वॉटर सोल्युबल इकडे सर्व. इकडे नमो बायोप्लांट्स म्हणून आहे. इकडे पण केळीचे सर्व रोपं वगैरे जे आपण नवीन आहे शेतकरी मित्रांनो, जे आधुनिक असणार आहे त्याच्याबद्दल आपण चांगली प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यापर्यंत. हे बघ इथे पण रोपं वगैरे ठेवले. घोडा ठेवला आहे केळीचा. इकडं निर्मल सीड्स आहे. इकडे ओम गायत्री नर्सरी म्हणून आहे. इकडे पण रोप वगैरे ठेवलेले आहे सर्व. कलिंगड, खरबूज वगैरे. आणि इकडं मिरची आहे. इथं ग्राफ्ट केलेलं वांग आहे शेतकरी मित्रांनो. इकडं झेंडूचे फुलं आहे. इकडं कलिंगड आहे. आणि इकडं शिमला मिरची.
इकडे प्लॅन्टो कृषी तंत्र फ्लर्शर वायर्ड प्रोडक्ट्स म्हणून आहे. मोसंबी आणि पपई ठेवलेली आहे. इकडे राईज अँड शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. आपलं जळगाव खानदेश असल्यामुळे आपल्या इकडं केळीचं सगळ्यात जास्त त्यांनी जोर केला आहे शेतकरी. तर ते बघू शकता केळीचे रोपं वगैरे संपूर्ण आपल्या खानदेशकडे केळी जास्त उत्पादन घेतलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्या प्रकारे इकडं केळीचंच दिसतंय तुम्हाला स्टॉल वगैरे जास्त. पुढे आपण सर्व काही माहिती सांगणार आहे तुम्हाला. इकडे बघू शकता तुम्ही त्या व्हरायटी यांच्या ग्रँड नॅन म्हणून आहे, हे लक्की, हे रेड बनाना आहे, एक तर तिकडे ब्लू जावा म्हणून आहे. इकडं पॅक युनिव्हर्सस पॅकेजिंगचा काही विषय आहेत तर इकडे बघू शकता पॅकिंग करतो आपण त्याची सर्व काही इथे. श्री साई प्लास्टिक अँड इरिगेशन आहे. हा व्हिडिओ बनायचं कारण असं शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना येणं होत नाही. कशा प्रकारे स्टॉल वगैरे लागले हे संपूर्ण माहिती आपण देत असतो. युनिटी एनर्जी म्हणून आहे, सोलर प्लांट आहे काहीतरी विषय. इथं डिवाइन डेलिकेसी म्हणजे शेती. इथं घोडा बघू शकता तुम्ही, जबरदस्त आहे इथला घोडा. कृषी दूध बायो हर्बल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून नाशिकचं आहे. प्रोडक्ट वगैरे ठेवले थोडे. आधी मी तुम्हाला कशा प्रकारे स्टॉल वगैरे लागले ते दाखवून देतो शेतकरी मित्रांनो. मग नंतर आपण सर्व काही माहिती देणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे आपला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. इकडे न्यूट्री हर्ब बनवून आहे, पशु आहार आहे सर्व. इकडे त्यांचे सर्व प्रोडक्ट ठेवले शेतकरी मित्रांनो बघू शकता. इकडे रेवा फ्लोरा कल्चर म्हणून आहे, ॲग्रोवर्ल्ड कंपनी. पूर्ण केळीचं सर्व इकडे केळीची रोपं इथे पण. बँक पण इथं कृषी पदार्थांमध्ये. आपल्या शेतकऱ्यांना काही अनुदान वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर इकडं लुबी इंडस्ट्रीज म्हणून आहे, सर्व मोटरी वगैरे. इकडं श्रीहरी नर्सरी म्हणून आहे, आंब्याचे रोपं वगैरे. तुम्हाला थोडं दाखवून देतो कशा प्रकारे. इकडे बघू शकता तुम्ही आता आंब्याच्या थोड्या तुम्हाला माहिती देणार आहे. गिरकेसर केफर म्हणून आहे, 1 वर्ष. हे बघू शकता, किंमत 500 रुपये.
सिंगल वाला बड़ा चाहिए तो 500 रुपये का। हाँ, 2 वाला 650 का है। ये ले थोड़ा एक बुक है। लंगड़ा है तो तब बहुत बढ़िया होता है अलग अलग कैसे होता है एक ये उसकी हाइट और एक कपड़ा है। तुम्हाला त्यांची पॉम्पलेट दाखवून दिले शेतकरी मित्रांनो. हे बघा, तुम्हाला अजून जर माहिती हवी असेल यांचं हे कार्ड आहे श्रीहरी नर्सरी म्हणून, याच्यावर मोबाईल नंबर दिला आहे. तुम्हाला अजून माहिती हवी असेल त्याच्यावर मोबाईल नंबर आपण संपर्क साधू शकतो. हे श्वेत बिंदू इरिगेशन आहे. पांडवा ॲडव्हान्टेज जीवामृतचं आहे शेतकरी मित्रांनो. हे याच्यात जीवामृत तयार होतं. इकडे KBS सोल्युशन म्हणून आहे, बघू शकता तुम्ही. सर्व मोटरी वगैरे इथे. हे इफको कंपनी आहेत का मित्रांनो, बऱ्यापैकी प्रसारित कंपनी इथं. नॅनो DAP, नॅनो युरिया वगैरे, नॅनो कॉपर. इकडे अजित सीड म्हणून आहे. पाकडीचं बोर्ड आहे, कापूस व्यवसाय सोपं आहे. 5 पाकडीचं कमी 85% बोर्ड आहे, 5 पाकडीचं. खालूनचं बोर्ड एक सारखं बोर्ड आहे, म्हणजे असं नाही की खालचा माल मोठा आणि वरचा माल. इथं सर्व भाजीपाला वगैरे दिले तुम्हाला, स्वीटकॉर्न वगैरे. इकडे अंकुर सीड म्हणून आहे, सॅम्पल ठेवले शेतकरी मित्रांनो. हे ॲग्रोजिट कंपनीचं ड्रोन आहे शेतकरी मित्रांनो. आपण बरेच ड्रोन पाहिले असतील. आता याच्या कंपनीमध्ये काय फरक आहे आपण बघू. नमस्कार. आम्ही रुचा यंत्रा कंपनीतून आहे. हां. हे आमचं ॲग्रोजेट 16 बरोबर. 16 स्टँड फॉर द 16 लिटर कॅपॅसिटी ऑफ दिस ड्रोन. हां. आपण मार्केटमध्ये बघतो की युजली ड्रोन 10 ते 12 लिटर टँकचे असतात. 10-12 ही किती लिटरची आपली? हा आहे 16 लिटर टँक. 16 लिटरची 16 टँक. लिटर. हां, 16 लिटर टँकचं आहे. बरोबर. तुम्ही याच्या रिफिलमध्ये 4 ते 5 एकर आरामशीर 4 ते 5 एकर एकदा भरल्यानंतर 4 ते 5 एकर पूर्ण फवारणी करू शकतो. हो. याची म्हणजे बॅटरीची कॅपॅसिटी एका बॅटरीमध्ये किती एका? एका चार्जमध्ये तुम्ही पूर्ण पेलोड कॅपॅसिटी म्हणजे याची 36 किलो उचलण्याची कॅपॅसिटी. बरोबर. त्याच्यात तुम्ही 20 ते 25 मिनिट फ्लाय करू शकता. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही एक्स्ट्रा बॅटरी सेट देतो. एक एक्स्ट्रा बॅटरी सेट देता तुम्ही याच्यामध्ये. किती बॅटरी असते त्याच्यामध्ये एक्स्ट्रा? याच्यामध्ये अजून तुम्हाला एक सेट एक सिंगल बॅटरी असते. हां, याच्याबरोबर इथं माउंट होते. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही रिफिल करतात तेव्हा हो. बॅटरी जर डिस्चार्ज झाली, यात ऑटो रिट्रीबल आहे. जर हां. बॅटरी कमी होत असेल हां. तर ड्रोन तुम्हाला सिग्नल देईल. बरोबर. Even जर एअर टर्ब्युलन्स आलं हो. किंवा टँक काही संपत आली तर हां. ड्रोन ऑटोमॅटिक त्याचं जिथून लँड तुमच्या रिमोटवर तुम्हाला सांगण्यात येईल. आणि जर पायलटने त्याला ॲक्शन नाही दिली तर हो. ड्रोन ऑटोमॅटिक येऊन वापस लँड होईल. ॲटोमॅटिक वापस लँड होईल, म्हणजे खराब व्हायचे किंवा पडायचे दाग वगैरे याच्यात नाही. कम्प्लिटली वॉटरप्रूफ. तुम्ही पाणी पडलं तरी काही हरकत नाही. पूर्ण वॉटरप्रूफ आहे. यात आमचे 2 मॉडेल आहेत. हे आहे सेंट्रीफ्यूजसाठी. बरोबर. द्राक्ष, डाळिंब त्या बागांसाठी सेंट्रीफ्यूज स्प्रे यूज होतं. हो. सेकंड ऑप्शन आहे याच्यात हे थोडं छोटे साईज आहे. हां. हे साईज सेम आहे, फक्त याच्यात स्प्रेइंग कॅपॅसिटी आहे, स्प्रेइंग मॉड्यूल ते चेंज आहे. हां, ते चेंज तुमच्या स्प्रेइंग open- मॉडेल वगैरे.
तूर भुईमूग वगैरे त्या छोट्या प्रोसेससाठी जे बरोबर. द्राक्ष वगैरे असतात ज्यात सेंट्रिफ्यूज स्प्रे लागतो त्याच्यासाठी हो. हे वालं मॉडेल आहे. बरोबर आहे. याची किंमत किती सर? याची किंमत तुम्हाला पडेल अप्रॉक्स 7 लाख. पण जर आज बुक करत असाल 7 लाख. हो आणि जर आज बुक करत असेल हां. तर तुम्हाला एक एक्स्ट्रा बॅटरी सेट बरोबर. किंवा याच्यासोबत येणारं जे फ्लाईट लायसन असतं हो. कारण की हे तर मीडियम कॅटेगरी Medium categoryमध्ये, हां. आधी ट्रेनिंग घेऊन जेव्हा फ्लाईटवालं लायसन्स भेटतं हो. लाईक रिमोट पायलट कंट्रोलर हो. ते लायसन आम्ही देऊ. बरोबर. जर आज जर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता बुकिंग केली तर तुम्हाला फ्लाईट लायसन वगैरे यांच्याकडनं मुक्त राहणार आहे आणि ट्रेनिंग पण तुमच्याकडे याच्याकडनं भेटणार आहे तुम्हाला. जर तुम्ही नंतर बुकिंग केली तर तुम्हाला याचा फायदा कमी होऊन जाणार आहे. 7 लाख याची किंमत आहे. 90% फायनान्सवालाही ऑप्शन देतो. फायनान्सचं पण ऑप्शन आहे याच्यामध्ये. महाडीबीटी आणि गव्हर्नमेंटकडून येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या सबसिडी असतात त्याच्यात पण तुम्ही क्लेम करू शकता. बरोबर. मा DBT वगैरे पण ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता ड्रोन वगैरे एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती दिली. अजून जर माहिती हवी असेल तर तुम्हाला यांचं पॉम्प्लेट आहे हेच आहे ना. हे वाला आमचं ॲग्रोजेट 16 वाला मॉड्यूल आहे. हे बघा शेतकरी तुमचं पॉम्प्लेट आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून वगैरे याच्यावर नंबर वगैरे सर्व काही दिलेलं आहे. तुम्ही याच्याने स्वतःचा बिझनेसही स्टार्ट करू शकता. याचा बिझनेस वगैरे पण स्टार्ट करू शकता. Yes. बरोबर. जे आजकालचे यंग एंटरप्रेन्युअर आहे बरोबर. जेव्हा जे शेतकरी शेतीसोबतच स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता. जे यंग जनरेशन आहे ते ॲज अ ड्रोन ॲज अ सर्व्हिस मॉडेलने त्याचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. बरोबर. यात ते ड्रोन घेऊन समजा वेगवेगळ्या शेतकऱ्यांना ज्यांना हे अफोर्ड नाही करू शकत त्यांना फक्त स्प्रेवाली सर्व्हिसही प्रोव्हाइड करू शकतात. बरोबर. चार्जेस वगैरे ते अप्लाय करून की समजा पर एकर आम्ही एवढे चार्ज हो. करू तसं तुम्ही यात बिझनेस अपॉर्च्युनिटी करू शकता. बरोबर. याच्यामध्ये तुम्ही बिझनेस पण करू शकता. जर तुम्हाला फायनान्स वगैरे सर्व काही उपलब्ध आहे त्याच्यामुळे म्हणजे एक ठोक आपण रक्कम काही भरू शकत नाही. त्याच्यामुळे 7 लाख बऱ्याच जणांना बऱ्याच शेतकरी मित्रांना 7 लाख ही जास्त अमाऊंट असते. त्याच्यामध्ये फायनान्स वगैरे पण करू शकता याच्यामध्ये. तुम्हाला एकदा पूर्ण ड्रोन दाखवून देतो शेतकरी मित्रांनो बघू शकता. इकडे दत्त इरिगेशन म्हणून आहे. देवी क्रॉप्स प्रायव्हेट लिमिटेड. इकडे फिनोलेक्स स्ट्रिप्स म्हणून आहे. इकडे संपूर्ण आपलं गायपालन म्हैसपालन आपलं शेळीपालन संपूर्ण शेतीचं नॉलेज आहे तिकडं पुस्तकांमध्ये उपलब्ध करून दिलं यांनी. देशी गोवंश असो किंवा बायोटेक पेस्टिसाइड सर्व पिके संपूर्ण पुस्तकं इथे. इकडे पण ड्रीप आहे. ड्रीपचे हे बऱ्या प्रमाणात स्टॉल आहे इथे. क्षारयुक्त म्हणजे फिल्टर आहे शेतकरी नाही. pH मेंटेन फिल्टर वगैरे. इकडं फर्टिसिल यांचे प्रोडक्ट ठेवले यांनी. इकडं विकास जळगावचे फेमस. इकडे थोडं गार्डनिंग प्रोडक्ट्स आहेत तर ना शेतीत पण कामात येते. बांबू लावायचा, लाकूड लावायचं, पाईप लावायचं, काही पण लावू शकतो तुम्ही. इकडे रोप आहे फुलांचे. 4 व्हीलर वगैरे लावल्या गाड्या बुलेरो मारुतीची. इकडे कुबोटा ट्रॅक्टर आहे 4x4.
इकडे नमो बायो प्लांट्स म्हणून आहे. इकडे पण केळीचे सर्व रोपं वगैरे जे आपण नवीन आहे शेतकरी मित्रांनो, जे आधुनिक असणार आहे त्याच्याबद्दल आपण चांगली प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यापर्यंत. हे बघ इथे पण रोप वगैरे ठेवले, घोडा ठेवला आहे केळीचा. इकडं निर्मल सीड्स आहे. इकडे ओम गायत्री नर्सरी म्हणून आहे. इकडे पण रोप वगैरे ठेवलेले सर्व, कलिंगड, खरबूज वगैरे. आणि इकडं मिरची आहे. इथं ग्राफ्ट केलेलं वांग आहे शेतकरी मित्रांनो. इकडं झेंडूचे फुलं आहे, इकडं कलिंगड आहे आणि इकडं शिमला मिरची. इकडे प्लॅन्टो कृषी तंत्र फ्लर्शर वायर्ड प्रोडक्ट्स म्हणून आहे. मोसंबी आणि पपई ठेवलेली आहे. इकडे राईज अँड शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. आपलं जळगाव खानदेश असल्यामुळे आपल्या इकडं केळीचं सगळ्यात जास्त त्यांनी जोर केला आहे शेतकरी. तर ते बघू शकता केळीचे रोपं वगैरे संपूर्ण आपल्या खानदेशकडे केळीमध्ये केळी जास्त उत्पादन घेतलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्या प्रकारे इकडं केळीचंच दिसतंय तुम्हाला स्टॉल वगैरे जास्त. पुढे आपण सर्व काही माहिती सांगणार आहे तुम्हाला. इकडे बघू शकता तुम्ही, त्या व्हरायटी यांच्या ग्रँड नॅन म्हणून आहे, हे लक्की, हे रेड बनाना आहे, एक ते तिकडे ब्लू जावा म्हणून आहे. इकडं पॅक युनिव्हर्सस पॅकेजिंगचा काही विषय आहेत तर इकडे बघू शकता. पॅकिंग करतो आपण त्याची सर्व काही इथे. श्री साई प्लास्टिक अँड इरिगेशन आहे. हा व्हिडिओ बनायचा कारण असं शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना येणं होत नाही. कशा प्रकारे स्टॉल वगैरे लागले हे संपूर्ण माहिती आपण देत असतो. युनिटी एनर्जी म्हणून आहे, सोलर प्लांट आहे काहीतरी विषय. इथं डिवाइन डेलिकेसी म्हणजे शेती. इथं घोडा बघू शकता तुम्ही, जबरदस्त आहे इथला घोडा. कृषी दूध बायो हर्बल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून नाशिकचं आहे. प्रोडक्ट वगैरे ठेवले थोडे. आधी मी तुम्हाला कशा प्रकारे स्टॉल वगैरे लागले ते दाखवून देतो शेतकरी मित्रांनो. मग नंतर आपण सर्व काही माहिती देणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे आपला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. इकडे न्यूट्री हर्ब बनवून आहे, पशु आहार आहे सर्व.
इकडे त्यांचे सर्व प्रोडक्ट ठेवले शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता. इकडे रेवा फुलोला कल्चर म्हणून आहे ॲग्रो वर्ल्ड कमध्ये पूर्ण केळीचं सर्व इकडे केळीची रोपं इथे पण